मी आपल्या जापाखाली गमेल्या खाली काढे कुक्कुटपालन कशाचा जाळी नव्हती तशीच काढे आपल्या गमेल्या खाली ठेवायची काही जापाखाली घालायची काही मग पोरांनी जाळी आणली त्याच्यात बसवायची काही एका कोंबडीच्या खाली किती अंडी ठेवले? 20 अंडी. हा 20 अंडी. असं बऱ्याच वेळा बसवले असते. लई लई बरे बसायचे सारखं बसायच्या तिचे निघले तिचे काढायचे तिचे निघले पण ती 12 महिन्यापासून सोडून दिलं नाही आधी लई करीत होती. अच्छा. आता हे मशीन मागून काय पुन्हा चालू करायचंय? हा मग आता आणली पोरांनी. बरं. मग आधी जेव्हा तुम्ही कोंबड्या बसवत होता तर कोंबड्यांखाली जेव्हा अंडी आपण ठेवल्यावरती काय सगळी पिल्लं काढत होती की थोडी अंडी पाठी राहायची ना थोडी राहायची? हा 4 2 3 असे. नमस्कार मित्रांनो, लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहे आष्टीमध्ये, जिथे आपण 270 अंड्यांची मेटल अॅल्युमिनियम बॉडी अॅल्युमिनियम ट्रे वाला इन्क्युबेटर ची पोस्ट दिलेली आहे. सर आपल्या ऑफिसला आले होते. सरांनी तिथे मशीन पसंत केली, कंपनीतून सगळी आपली माहिती घेतली, त्यानंतर सरांनी बुकिंग केली होती. सर सर्वात आधी आपले जे शेतकरी बंधू आहेत यांना तुमची ओळख करून द्या, कुठून आहात, त्याच्यानंतर मशीनची माहिती तुम्हाला सर्वात आधी कुठून मिळाली, त्याच्यानंतर मशीन तुम्ही बुक केल्यानंतर आज मिळाली, या सगळ्यांची माहिती आपल्या आधी शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवा. नमस्कार, मी संजय पारखे, भोजेवाडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी आहे. मी युट्यूबला माहिती घेतली होती आपली, त्याच्यानंतर मग मला चांगली वाटली. त्यानंतर मग मी आणि माझा मित्र गौतम गोपने दोघं पण आम्ही बारामती तुमच्या कंपनीमध्ये व्हिजिट दिली. तिथं मग पूर्ण तुमचे शेल्फ होत, त्यांनी पूर्ण आम्हाला माहिती दिली. ते तुम्ही आता ही एकच मशीन पाहिली की याच्या व्यतिरिक्त अजून मशीन? हो, बरेच होत्या त्याच्यामध्ये. कंपनीत बऱ्याच मशीन पाहिल्या. 100 पासून मला वाटतं एक 800 ह्याच्या अंड्यापर्यंत त्यामध्ये मग हे आम्ही चॉईस केली आमच्या बजेटनुसार. बरोबर. तर कशी वाटली तुम्हाला मशीन? हो, हेवी मटेरियल आहे, सगळं क्वालिटी आणि बऱ्यापैकी म्हणजे पण चांगली क्वालिटी आहे. आणि तिथं आम्ही मग पसंत झाल्यानंतर आम्ही लगेच 3000 देऊन बुकिंग केली. तर बुकिंग मिळाली तुम्हाला, मशीनची क्वालिटी व्यवस्थित मिळाली. हो, माहितीला त्यावेळेस मी नव्हतो. हो, तुम्ही जेजुरीला कुठेतरी बाहेर होते, स्टाफने तुम्हाला माहिती दिली असेल. हो. तर आज काही माहिती शिल्लक जर बाय चान्स राहिली असेल तर आज मी तुम्हाला वैयक्तिक सगळी माहिती इथे देणार आहे की पहिल्यापासून मशीनचा वापर कसा करायचा, बाबा टेम्परेचर कसं असतं, ह्युमिडिटी कशी असते, अंडी कशी ठेवायची, कशी निवडायची, त्याचबरोबर फॉगर जो असतो आतमध्ये तो कसा लावायचा, बाय चान्स आपल्या इथे लाईट गेली तर काय करायचं, इन्व्हर्टर चालते की नाही चालत, ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला मी इथे देणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काहीही प्रश्न असेल अजून पण तर तुम्ही मला विचारू शकता. मशीनच्या संदर्भात काहीही माहिती तुम्हाला. ठीक आहे. तर सगळी माहिती मी आज तुम्हाला इथे देणार आहे. ठीक आहे. तर मावशी मला सर्वात आधी सांगा की तुम्ही आधी कुक्कुटपालन कोंबडी बसून पिल्लं काढलेली आहेत? हा काढे, म्हणजे मी आपल्या जापाखाली गमेल्या खाली काढे कुक्कुटपालन कशाचा जाळी नव्हती तशीच काढे आपल्या गमेल्या खाली ठेवायची काही जापाखाली घालायची काही मग पोरांनी जाळी आणली त्याच्यात बसवायची काही. एका कोंबडीच्या खाली किती अंडी ठेवले? 20 अंडी. हा 20 अंडी. असं बऱ्याच वेळा बसवले असते. लई लई बरे बसायचे सारखं बसायच्या तिचे निघले तिचे काढायचे तिचे निघले पण ती 12 महिन्यापासून सोडून दिलं नाही आधी लई करीत होती. अच्छा. आता ही मशीन मागून काय पुन्हा चालू करायचंय? हा मग आता आणली पोरांनी. बरं. मग आधी जेव्हा तुम्ही कोंबड्या बसवत होता तर कोंबड्यांखाली जेव्हा अंडी आपण ठेवल्यावरती काय सगळी पिल्लं काढत होती की थोडी अंडी पाठी राहायची ना थोडी राहायची? हा 4 2 3 अशी पाठी राहायची. हा एखादं एकच राहायचं, एखादं सगळेच निघायचे, म्हणजे ताजी अंडी हवी ती. किती दिवसाची ठेवायचा तुम्ही? अंडे यायची आपल्या घरचे सासायची, कोंबड्या लय होत्या ना, लोकांचे घेत नसत, लोकांचे घेतल्या बंदी राहायची. अच्छा. मग निघत नसत ना लय. मग ते कसं का होत होतं, काय अंदाज आला का तुम्हाला? अंड्याच येतो ना, लोक काही खरी अंडे देतात का नाही, मग कालच मी असं असत. आणि घरची असल्यावर ताजी बरोबर पिल्लं बरोबर निघायची 4-5 दिवसाचे. मग काही नाही, ती नाही निघल्या पाहिजे, तुझी कोंबडीच नसन गोळले ती निघलीच नाही, माहिती कालचीच होती. असं असतं. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच असतं, हे काही वेगळं काही नाहीये. कोंबडी आपण जर बसवली तर अंड ताजं पाहिजे, ताजच लागेल. तर आता तुम्ही जसं म्हटलं मी बाहेरून आणलेलं तर ते तर तशा वेळेस पिल्लं निघत नाहीत, खराब होतं. तर का खराब होतं की शिळ अंड असू शकतं, शिळ अंड असल्यावरती पिल्लं निघत नाही. तर अंडी कधी पण आपण कोंबडी खाली बसवा किंवा मशीन मध्ये, आपल्याला अंड ताजं घ्यायचं असतं. आता तुम्हाला कोंबडीचा अनुभव बऱ्यापैकी चांगलाच आहे. तसंच सेम ही कोंबडीच समजा, ही एक कोंबडीच आहे
याला अंडे लय लागत येतात आता इतके ताजे भेटायचे ही. तर ताजे इतके नाही भेटले तरी ती कशी वापरायची मी तुम्हाला समजवतो. आता बघा ही तुम्ही मशीन घेतली, याच्यात जवळजवळ किती अंडी बसतात? 270 अंडी बसतात. बरोबर. ठीक आहे. तर आता समजा नाही मिळाली तुम्हाला 270 अंडी, तर काय करायचं? म्हणजे एका 30 चाली बसते. एका ट्रेला 90 अंडी बसतात. या दुसऱ्या ट्रेला अजून 90 म्हणजे 180 झाले, आणि तिसऱ्या ट्रेला अजून 90 म्हणजे तुमचे 270 अंडी तर 90 करून 3 ट्रेला बसतात. तर तुम्हाला एका वेळेस समजा नाही मिळाली 270 अंडी नाही मिळाली, तर काय करायचं बघा. आता हा एक वरचा ट्रे आहे, याच्यामध्ये आपण अंडी ठेवतो. तर याच्यात काय करायचं? आता तुम्हाला 90च अंडी मिळाले, 100 अंडी मिळाले तर 90 अंडी बसतात, तुम्ही 90 अंडी ठेवा. 90, 95 पण बसतात आरामात. त्याच्यात तेवढी अंडी आता ताजी मिळाली तेवढीच लावायची. बरोबर. आलं लक्षात? आणि समजा तुम्हाला आठवड्याभरात, 10 दिवसात, 15 दिवसात, जसं समजा 2-4 दिवसात अजून अंडी मिळाली जी ताजी असते, तर ती याच्यात लावायची. त्याच्यानंतर पुन्हा अजून अंडी मिळाली तर तुम्ही याच्यात लावायची. पाठी पुढे अंडी लावू शकता. आणि एकाच वेळेस 270 मिळाली तर एकाच वेळेस सगळे लावू शकता. बरोबर. आलं का लक्षात? म्हणजे असं गरजेचं नाही की बाबा तुम्ही 270 अंड्यांची मशीन घेतली तर तुम्हाला 270 लावायचे. काहीच अडचण नाही, तुम्हाला जेवढी मिळाली तेवढी तुम्ही लावू शकता. फक्त एक ट्रे लावायचं. एक ट्रेला. म्हणजे एका ट्रेला समजा आता तुम्हाला 90 अंडी बसतात, समजा 90 नाही मिळाली, 70च मिळाली, 65च मिळाली, तर तेवढीच ठेवायची. वाढवायची नाही. त्याच्यात पुन्हा 5 दिवसांनी तुम्ही वाढवायची नाही. मग दुसरा ट्रे वापरायचा. म्हणजे कोंबडीवालीचा एकदाच घालतो आणि परत दुसरी घातले तर घात नाही, परत घालायची नाही. तसं आता तसं याच्यात सेम आहे बघा. आता समजा तुम्ही आज याच्यात 65 अंडी टाकली तर 1-2 दिवसात परत टाकू शकता, पण 5-6 दिवसानंतर नाही टाकायची. मग नाही टाकता. मग नाही टाकायची. तसं तर सेम तसंच आहे हे. समजा 65 अंडी मिळाली, दुसऱ्या दिवशी परत लगेच तुम्ही त्याच्यात टाकायचे, तर उरलेली 90 करून टाका. नाही मिळाली तर 5-6 दिवसाच्या गॅपमध्ये नंतर दुसरा ट्रे सरळ सरळ लावायचा. समजा आता याच्यात 65 अंडी मिळाली, नंतर 7 दिवसांनी तुम्हाला अंडी मिळाली, मग याच्यात जागा आहे म्हणून ठेवायची नाही. बरोबर का? कोंबडीत आपण करतो का तसं? 5-6 दिवसानंतर नाही टाकू शकत. तसं मग हे समजायचं ही एक कोंबडी आहे, ही एक कोंबडी आणि ही एक कोंबडी असं समजायचं. ही कोंबडीचं आपलं संपलंय, आता दुसरी कोंबडी वापरायची. अशी पद्धत आहे याची. जसं तुम्ही कोंबडी वापरता, कोंबडी बसवता, तसंच सेम हे आहे. आलं लक्षात? एकदा बसवलेल्या कोंबडी खाली परत दुसरी अंडी मध्येच नाही टाकायची, पाणी याच्यात ठेवायचं. हे बघा इथे हा जो ट्रे आहे, या ट्रे मध्ये आपल्याला अर्धा भरून ठेवायचा. अर्ध्यापेक्षा थोडा जास्त पण भरला तरी चालतो. आणि हे थोडं थोडं पाणी कमी होतं, कारण की याच्या पाण्याची वाफ होते, आणि वाफ झाल्यामुळे पाणी हळूहळू कमी होतं. मग पाणी कमी झालं तर काय करायचं? आपल्याला याच्यात पाणी टाकायचं, पाणी ओतायचं. 50-60% म्हणजे याचा अर्ध भांड किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त भरून ठेवायचं. नेहमी काय करायचं? दररोज एकदा मशीन उघडायची सवय लावायची. आता तुम्ही दररोज जेव्हा कोंबडी बसवता तर काय करत होता? तिला कधीतरी एकदा सोडत असाल ना? दिवसात एकदा, 2 दिवसात तरी एकदा. 1 दिवस सोडायची. जवळजवळ आल्या दिसाड सोडायचं. तसं सेम आहे याच्यात. काही अवघड नाही. तसं सेम आहे, वापरतो आपण. समजा याच्यात उघडून एकदा मशीन उघडायची आणि काय करायचं? याच्यात पाणी कमी झालं असेल तर भरायचं, नसेल कमी झालं तर दुसऱ्या दिवशी उघडल्यावर दुसऱ्या दिवशी भरायचं. आम्ही आता पिलं निघायला लागले कोंबडीची, काही एकदाच नाही निघत, 1-2 निघल्या. आम्ही तिथं उघडायचं, तारखाला बाजूला काढायचं. याला काही तसंच आहे, काही वेगळं नाही. हे बघा, हे आपलं या ट्रेला समजा तुमची पिल्लं निघायची चालू झाली. कधी निघतात पिल्लं? 19व्या दिवशी. मग 20व्या दिवशी पण निघतात, 21व्या दिवशी पण निघतात. मग जसं सेम तसंच करताना तसंच याच्यात करायचं. नाही, तुमची पिल्लं निघाली त्याच्यातली टरपालं बाहेर काढायची. बरोबर. त्याच्यानंतर जी पिल्लं निघालेत आणि वाळलेत ती बाहेर काढायची. आणि समजा ओली असते तर आपण कोंबडी खाली कसं ओली पक्षी तर तसंच ठेवतो, बाहेर नाही काढत. तर ते तसंच याच्यात ठेवायचं. ओलं पक्षी आतच ठेवा, नंतर 12 तासाने काढा. चांगलं वाळलं की त्याला ताकद येते, चांगली पायावर उभा राहतो. तसं सेम जेव्हा सुकलंय बाहेर काढा, सुकलं नाही आतच ठेवा, आणि टरपालं सगळी बाहेर काढून घ्यायची. कोंबडीच्या अंड्यातून निघले आपण कोंबडी खाली घालतो, मग ते चांगलं होतं. तसंच म्हणजे ते उभेमुळे होतं ना, तिच्या शरीराची ऊब मिळते. तशी याच्यात आपण ऊब बनवतो ना. तर जसं कोंबडीच्या खाली तिला शरीराची ऊब मिळाली होती, कसं पक्षी सुकतं आणि एकदम टवटवीत होतं, तसं याच्यात सेम तुमचं पक्षी निघाल्यानंतर टर्पल काढून घ्यायचे. ती एकदम टवटवीत सुकून झालंय तर त्याला काढायचं, आणि नसेल झालं तर ठेवायचं. आलं लक्षात? आपण लाईट गेल्या
काय करायचं? लाईट गेल्यावर काय करायचं? आता लाईट गेली ना हा. तर याच्यामध्ये 5-6 तास पर्यंत अडचण येत नाही. फक्त हा जो दरवाजा आता आपण उघडलाय ना हा उघडायचा. तुम्ही दरवाजा नाही उघडला ना तर आतमध्ये जी ऊब आहे ना ती 5-6 तास पर्यंत अंड्यांना गरम ठेवते. हा म्हणजे काही अडचण येत नाही. आता तुम्ही आधी कोंबडी बसवली ना, कोंबडीला रोज सोडत असाल, सोडल्यावर ती किती वेळाने यायची परत? 1 तासातच आपलं अर्धा तास तासभरात परत यायची. मग तुमची कोंबडी आपण तिला मोकळी सोडल्यावर तासभर येत नाही, पण तरी देखील अंड्यातला जीव मरत नाही मरत. तर तसं याच्यात आहे की समजा लाईट गेली तर आपला दरवाजा बंदच असतो. त्यामुळे आतली जी ऊब आहे ना ती बाहेर जात नाही आणि अंड्यांना गरम ठेवते. तर आणि याच्यात आपण ही जी बॉडी आहे ना अल्युमिनियमची वापरतो. याच्यामध्ये आतमध्ये थर्माकोल वगैरे भरलेला असतो. त्यामुळे ती ऊब जास्तीत जास्त आतमध्ये सांभाळून ठेवतात. त्यामुळे लाईट गेली तरी 5-6 तासपर्यंत काहीच अडचण नाही. आपला जीव आतमध्ये मरत नाही, काय होत नाही. तुम्हाला 5-6 तासपर्यंत ते अंडी गरमच ठेवणार आहे. फक्त काय करायचं? दरवाजा नाही उघडायचा. म्हणजे काय होणार? गरम राहत आहे, अंड गरम राहत आहे. आणि पक्षी मरत नाही मग आतमध्ये. म्हणजे लाईट गेली तरी 5-6 तासपर्यंत अडचण नाही, काहीच अडचण नाही तुम्हाला. बरोबर का? आलं लक्षात? खराब अंडा असल्यावर तसंच राहत. खराब अंड जर असेल तर त्याच्यात काहीच होत नाही, तसंच राहणार. जसं कोंबडी खाली तुमचं गाठगाठ करतं म्हणजे काय होतं? ते सडतंय आता, गंध होतं. तसं समजा याच्यात तुमचं अंड नर मादाला क्रॉस नसेल तर ते तसं आवाज येणार, आतला सडून जाणार, खराब होणार. आणि शिळं असेल तरी तसंच होणार. बरोबर का? त्यामुळे ताजीच पाहिजे. त्यामुळे ताजीच पाहिजे. हो, नाही पण आता आपल्याला होता तेवढं पाहून ताजीच घ्यायची. जेवढं होईल ना तेवढं ताजं. म्हणून काय करायचं? नाही मिळाली ना आपल्याला एवढी ताजी अंडी, जशी जशी मिळतील ना तशी तशी भरायची, कमी घालायची. एका ट्रेला 90 अंडी मिळतात, 90 भरा, 65 भरा, 80 भरा आणि दुसऱ्या वेळेस दुसरा ट्रे भरा. हो, बरोबर का? एक ट्रे पूर्ण करायचं, एक ट्रे पूर्ण करायचा पाठीपुढे. पण जास्त जमा करून शिळी करून ठेवण्यापेक्षा थोडी थोडी लावायची. हो, एक ट्रे लावायचा म्हणजे ताजी पण अंडी राहतात आणि व्यवस्थित पिल्लं पण मिळतात. आता संध्याकाळी पुंजल्यावर जमतील का ठेवायला? हो, तुम्ही आता तुमची पूजा वगैरे केलेत ना, ताजी आहेत ना? आता काय आणलेत बाहेरून आणले, ताजी आणले. जेवढी तुम्हाला मिळाले तेवढी ठेवा. तुमचं पूजा वगैरे करून घ्या आणि लावून टाका. आणि व्यवस्थित जसं आपण सांगतोय तसं वापरायचं. आता तुम्हाला याचं तर समजवलं. आता दुसरी गोष्ट तुम्हाला समजवतो बघा. इथे ही बटणं आहेत. हो, तर ही बटणं दाबायची नाही. मुलांपासून, आता लहान मुलं असतील, आपल्या घरात लेकरू असतील, बटन दाबू नका म्हणून सांगायचं. म्हणजे याच्यात जसं कोंबडीच्या शरीराची ऊब आहे ना तेवढीच ऊब आपण याच्यात बनवतो. शरीराची ऊब बनवली की त्याबरोबर शरीराच्या उभेमुळे ते अंड्यांमध्ये जीव तयार होतो आणि तयार होऊन आपल्याला बाहेर पिल्लं ते ऑटोमॅटिक फोडून, जसं कोंबडीच्या खाली ते स्वतःच पिल्लं फोडतात ना तसं ते ऑटोमॅटिक फोडणार. ऑटोमॅटिक फुटतात ना, तसंच हे ऑटोमॅटिक फोडणार. फक्त इथे काही दाबायचं नाही. नाहीतर मग काय होतं? ऊब समजा त्याची पाठी पुढे झाली तर मग अडचण येते आपल्याला. सेटिंग तुम्ही पूर्ण केलेली आहे? सेटिंग आम्ही सगळी पूर्ण केली. तर आता ही जी मुलं आपल्या घरात असतील त्यांच्यापासून त्यांना सांगायचं बाबा लांब राहा त्याच्यापासून. नाही, ती नंतर हे करतात. नाही, ते काही नाही, त्यांना साईडला त्यांना आता लांब ठेवा कुठेतरी मुलांपासून. त्यांना सांगायला बाबा करंट लागतो, हात लावू नका. बरं, आता अजून तुम्हाला याच्यात काय विचारायचं मला विचारा. काय विचारायचं? लाईटीचं विचारले समजा, काय दुसरं विचारायचं? ती पिलं निघायला लागल्या टारखाला बाजूला काढायची खालची, ती काढायची का? सगळे निघल्यावर काढायची का? जसे जसे निघतील तसे तसे काढायचे. 3 दिवस पिल्लं निघतात. 3 दिवस, 19वा दिवस, 20वा दिवस, 21वा दिवस. कोंबडी तशीच काढी केली. 3 दिवसच होतो अंड, मग खराब झालेला आपण फेकून देतो सगळं झाल्यावर. बरोबर का? तसं त्याच्यात 3 दिवस पिल्लू मशीन 2दा उघडायची. एकदा सकाळी उघडा, एकदा संध्याकाळी उघडा. मध्ये नाही उघडायची. आणि जेवढी पिल्लं तुमची निघालेत, सुकलेत, वाळलेत चांगले, त्यांना साईडला काढायचे. आणि पिल्लं निघले त्यांना चारा कसला टाकायचा? आम्ही टाकतो बाजरी, ज्वारी, तसंच द्यायचं. बारीक भरडून द्यायचं, एकदम बारीक करून, साखरेसारखं बारीक करायचं. म्हणजे त्यांना खाता येतं, पचता येतं. तर तेवढं बारीक द्यायचं.
हा सेम भुसा सेम सेम त्याच्या पुढे तर तुम्ही करताय तसंच करायचं. हा, मग तसंच केलंय ना. हा तेवढंच आहे. हा. दुसरं आता हे पण करू शकता की सुरुवातीला 2-3 दिवस गुळ पाणी द्यायचं. हा, घ्यायचं. 1 लिटर पाणी समजा आपण घेतलंय त्याच्यात 2 गुळाचे खुडे फक्त टाकायचे, 2च हा, खडे, दोन. आणि ते वितळून झालं हा. की ते पाणी त्यांना प्यायला द्यायचं. तेल द्यायचं. जसं आपण कधी बघा कोणाला चक्कर आली, हा. आपण काय करतो मिठाचं आणि साखरेचं पाणी हा, घेतो. घ्यायचं. त्याच्याने काय होतं थोडस आपलं बॅलन्स राहतं शरीर. हा. तसं पक्षी निघाल्यानंतर कधी कधी घाबरतो, हा. घाबरलेलं असं जग पाहिलं ना त्याने पण. हो. हा. तर कधी कधी होतं तसं. आता हा. काही लोक पोल्ट्रीवरती पक्षी आणतात तर कुठल्या तरी मशीन मधूनच निघालेली असतात. हो. हा. मग ते प्रवासाच्या मध्ये ते घाबरून जातात आणि त्याच्यामुळे पण त्यांची मर होते. म्हणून बरोबर. गुळ पाणी 2-3 दिवस द्यायचं. त्याच्याने पक्ष्यांची मर होत नाही, थोडीशी ताकद त्यांच्यात वाढते. दुसरं अजून एक, आता हे तुम्ही केलंय की नाही मला माहित नाही, गुळाचं पाणी नाही दिलं आम्ही. कधी नाही दिलं ना, नाही दिलं. तर हा, याच्या नाही पुढे दिलं. थोडस पण तो एक मग- सुधार हा. करा. गुळाचं पाणी द्या 2-3 दिवस, त्याच्याने पक्ष्यांना ताकद मिळते आणि मर कमी होते. दुसरं पक्षी निघाल्यानंतर हा. ते कोंबडी पक्काखाली घेते, हो, हा, हो. कोंबडी बरोबर घेते आहे का? टाकायला. सगळी दाखवून घेते. सगळे झाकून घेते. कशासाठी घेते माहिती का? पण उब उभी येते तिला तिला मग तिला चांगले तारा चलते चांगले ते बरेच दिवस आठवत चांगले तिच्या खाली ठेवावं लागते, मग कोंबडी सोडून द्यायला. मग ते तसाच एक प्रकार याच्यात पण असतो, कारण की आई नाही आता हा, यांना. याला आई नाही. हा. हा. तर जेव्हा पिल्लं निघाली, हा. आपण 2-3 दिवसात सगळी पिल्लं हळूहळू बाहेर काढली. हा. मग त्यांना गुळ पाणी 2-3 दिवस द्यायचं. हा. आणि आता पखाखाली उब द्यायला नाही आपल्याला, नाही. कोंबडीच नाही ना. कोंबडीच हो. नाही. हा, हा. तर तशा वेळेस काय करायचं, हा. एक झाप घ्यायचा. झाप माहिती आहे ना हो, तुम्हाला? हा, आणि ती काय ती जातात ना मुवाड आहे. हा, तसा झाप घ्यायचा, त्याच्यामध्ये बल्ब सोडायचा. हा. आणि पक्षी आता या जमीन लेवलला असला की हा. त्याच्यावर 1 ते 1.5 फुटावर तो झाप बांधायचा. हा. आणि आणि त्याची उभे खाली बरोबर ती जशी पकाची उब मिळते कोंबडीच्या, हा. तशीच त्यांना ती उब मिळणार. तर तशी 8-10 दिवस उब द्यायची. म्हणजे थोडे मोठे होत थोडे मोठे होस्तवर, छोटे छोटे त्यांना पक्क दिसायला लागली ना, हा. त्याच्या पुढे गरज नाही त्यांना. पण जर अशी उब दिली तर काय होणार, त्यांना त्या कोंबडीच्या उभेसारखी उब मिळणार. समज आता ही जाळी त्याच्यात सोडेन, त्यात बल जर तुला तर नाही ते हा, तसं सोडू शकता, पण जमिनीपासून एक झाप लावायचा. आणि कारण की खूप वरती लावल्यावर त्यांना उब नाही मिळणार, म्हणून जमिनीपासून 1-1.5 फुटावर लावायचा तो झाप. म्हणजे त्यांना उब पाहिजे असेल ना तर बरोबर त्या उजेडाखाली येतील, त्यांना उब मिळेल. आणि नको असेल तर बाहेर इकडे तिकडे फिरत राहतात. बरोबर. आलं का लक्षात? जसं कोंबडीच्या खाली पखाखाली उब मिळते, तशी आपल्याला उब 8-10 दिवस त्यांना द्यायची, म्हणजे त्यांची मर होत नाही. बरोबर का? कोंबडी कशासाठी घेते, त्यांना थोडी उब मिळावी, ताकद मिळावी. बरोबर का? तसंच सेम याच्यात करायचं. आलं का लक्षात? तुम्ही करताय ना तेच करायचं इथे. फक्त कसं आहे, थोडीशी पद्धत, थोडस जग बदललं ना म्हणून थोडी पद्धत बदलली, बाकी काही नाही. कळतंय का? हो. तुम्हाला सगळं माहितीये, फक्त मी तुम्हाला जमाना थोडासा बदललाय. आता ते कोंबडी होती, मशीन आलं बाबा, तेवढं फक्त समजवतोय, बाकी काही नाही, सगळंच माहितीये तुम्हाला. हा, फक्त थोडीशी जी बदल आहे आजचा, तो बदल फक्त मी समजवला, बाकी सगळंच माहितीये, काही समजवायची गरज पडतच नाही. बरोबर. बरोबर का? कुक्कुट पालन करा, शेळी पालन करा, गाई पालन करा, काहीतरी करा. नुसतं शेती आपण काय करतोय, आमची शेती आणि शेती करतो, मग शेतीला जोडधंदा नसल्यामुळे आता पाऊस कधी पडतोय, आता पडत महिनाभर आलाच नाही, मग आता काय करता आलं तर रात्री आला. पेरणी केली ना, पेरणी खुरपून काढलं सारखं, नसता आला तर त्याला काहीच येत. मग म्हणून शेतीला जोडधंदा पाहिजे. ज्याला जसं जमतंय, ज्याला बाबा कुक्कुट पालन जमतंय, कोंबड्या पाळायचं जमतंय, त्याने कोंबड्या पाळा. बरोबर का? ज्याला शेळी जमते त्याने शेळी पाळा. बरोबर का? हा, ज्याला बाबा दूध व्यवसाय जमतोय, गाई पाळायची जमते, म्हैस पाळायची जमते, कोणतं केलं पैसे कशाचे. हा, बरोबर. शेळ्या पाहिजे, शेतीला जोडधंदा केलाच पाहिजे. शेती पुढे बघत. हा, मग त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. बरोबर का? महिलांसाठी हा चांगला एक व्यवसाय आहे. घरी बसल्या बसल्या साईड बाय साईड हा चांगला व्यवसाय. तुम्ही कोणीही महिला, आता पुरुष कामाला जातात, शेतात जातात किंवा कुठे कंपनीत जातात, मग घरी महिलांना वेळ मिळतोय. आता याला किंवा कुठल्याही व्यवसायाला बाजूला आपण शेळी पालन पण केलंय, तर थोडा सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास दिलं तर होतंय ना, ते होतंय की नाही. मग असं एखादा जोडधंद्याला तुम्ही शेळी करा, दूध करा, गाय पाळा, नाहीतर कोंबड्या बसवा, पिल्लं काढा, अंडी विका. तसं काही ना काही जोडधंदा केलं की 2 पैसे त्याच्यातून मिळणारच आहे आपल्याला. आणि वेळ काही विशेष द्यायचा नाही, तास सकाळ संध्याकाळ देऊ शकतो माणूस. घरच्या महिला देऊ शकतात.
आता बरेच लोक हा फक्त साइड बाय साइड म्हणून नाही करत आहे, मुख्य व्यवसायामध्ये याला लक्ष देत आहेत, की फक्त हेच करून त्याच्यावरती घर चालवतात, पैसा कमवतात. बरोबर आहे. कोंबड्यावर लय पैसे व्हायचे माहिती, मी ती कोंबड्या मेल्यापासून लय पैसे व्हायचे. शेतीला चांगला जोडधंदा आहे. जोडधंदा आहे. आता तुम्ही एका कोंबडीवर किती म्हटलं मला केलेलं? 50-60 कोंबड्या झाल्या एका कोंबडीच्या. एकच घेतली ती 250 रुपयाला कोंबडी. तिथे एवढ्या कोंबड्या केल्या आणि रोग आला त्यामध्ये त्याच्यासाठी औषधं पण असतात. तर तसं आपल्याला वाटलं ना तर तशी औषधं द्यायची, काय रोग आहे तर तशी औषधं मिळतात मेडिकलमध्ये. ती दिले की मर वाचते, कमी होते, म्हणजे थोडस झाली तरी पुढची होत नाही. कधी पण असं जाणवलं आपल्याला की एखादी कोंबडी आजारी आहे की बाबा एका ठिकाणी बसते, आता गावरान तुम्ही करता, गावरान काही एका ठिकाणी बसून नाही राहत, ती शांत बसतच नाही. नाही आता फिरत गेल्या का आमच्या दारात होत्या 5-6 दिसते का तुम्हाला? तर ते कसं, चांगला पक्षी असेल तर तो फिरत राहणार आहे, एका ठिकाणी कुठेतरी बसत नाही. उलट हाईट वरती कुठं मिळालं तर त्याच्यावर पण जाऊन बसणार आहे. बरोबर. तसं समजा आपल्याला कधी नजरेला दिसला एखादा पक्षी जरा शांत दिसतोय, मग तो आपल्या बाकी पक्ष्यांपासून वेगळा करून टाकायचा, म्हणजे त्याचा असलेला इन्फेक्शन बाकी कोंबड्यांना होणार. आपल्या सर्दी खोकल्यासारखं येते, एकाला सर्दी झाली की घरात दुसऱ्याला तिसऱ्याला लागते, तसं ते पक्ष्यांचं पण असतं. बरोबर. तर तसं कधी जाणवलं ना तर ते पक्षी वेगळा करून टाकायचा. आलं लक्षात? बरोबर. दिसत ना ती उभा राहत, चरत नाही, मग तसा पक्षी वेगळा करायचा. आलं लक्षात सगळं तुमच्या? सगळं लक्षात आलं. बरं. आपल्या महिला ज्या आहेत घर बसल्या, त्यांना काही बोलाल तुम्ही? करायचा व्यवसाय का घरी बसायचं आपलं? एवढं नाही बोलता येत तुम्हाला. त्यांना सांगा घरी बसून काही नवीन व्यवसाय करा म्हणून, काहीतरी जे जमतंय ते करा. तो असलं इकडे तिकडे आणल्यावर येत होईल ना. मग नाही, नवीन व्यवसाय करा असं. नवीन व्यवसाय.